कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर 12 संघटनांनी भव्य दिव्य मोर्चा काढला। यावेळी सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निदर्शनं करत कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अनेक घोषणांनी दणाणून सोडला। जिल्ह्यातील कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय ट्रेड युनियन केंद्र, अखिल भारतीय किसान सभा, शेतमजूर युनियन यांच्यासह 12 संघटनांच्या संयुक्त विद्यमानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला। दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। व्हिनस कॉर्नर मागे जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा हा मोर्चा धडकला। यावेळी कामगारांनी सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निदर्शनं करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अनेक घोषणांनी दणाणून सोडला। शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त हमीभाव मिळावा, गायरान, देवस्थान, इनामी आणि सरकारी जमिनीवरील निवासी तसंच शेतीची अतिक्रमणं नियमित करावीत, विजेच्या स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करून जुने मीटर पूर्ववत बसवावेत, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा यासह अन्य मागण्यांसाठी कामगार आक्रमक झाले होते। कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांवर शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला। या मोर्चात कामगार, शेतकरी, शेतमजूर तसंच विविध घटकातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।